नमस्कार. थंडी आहे आणि थंडीत तुमचेही केस गळत आहेत का? मेसेजेस मला येत आहे की मॅम थंडी चालू झाली आणि केस खूप जास्त गळत आहे, केस रुक्ष झालेले आहेत. याच्या मागची कारणं काय आणि याच्यावर तुम्ही घरगुती काय काय उपाय करू शकतात याबद्दलची आज तुम्हाला माहिती देत आहे. सेशन नक्की ऐका, कारण की शेवटपर्यंत मी तुम्हाला ट्रीटमेंट सुद्धा यावर सांगणार आहेत की तुम्ही कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट्स करू शकत आहात. तर असं आहे की थंडीमध्ये खूप जास्त थंडी असल्यामुळे आपले केस कोरडे होतात आणि त्यामुळे ते गळत असतात. म्हणून सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्या दिवसांमध्ये तुम्हाला केसांना तेल लावणं गरजेचं आहे. पण तेल कोणतं लावावं? तर अजिबात कांदे, कढीपत्ता वगैरे एकत्र करून लावू नये. त्या गोष्टी खाण्यासाठी असतात. खरं तर असं आहे की तुम्ही केसांना कांदा लावला आणि तो जर धुताना पूर्णपणे धुतला नाही गेला, कुठेतरी थोडासा कण राहून गेला, तर काय होणार आहे, तिथे तुम्हाला बुरशी आल्यासारखं होईल आणि त्या कांद्याला पटकन बुरशी लागेल आणि ती तुमच्या केसांमध्ये जास्त पसरेल. त्यामुळे तुमची केस गळती जास्त वाढणार आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, केसांना कांदे वगैरे नाही लावावे. तर मग काय लावायचं? जर तुम्ही खोबरेल तेल बघत असाल तर थंडीच्या दिवसांमध्ये खोबरेल तेल हे खूप जास्त गोठत असते. म्हणजे ते इतकं पांढरं आणि घट्ट बनते की ते त्या बाटलीतून बाहेर येतही नसते. ते तुम्हाला गरम करावे लागते. म्हणजे थोडक्यात तुम्हाला थंडीच्या दिवसात तेही तेल केसांसाठी योग्य नाही, कारण की ते केसांना लावल्यावर ते केसांमध्ये गोठणार आहे. मग योग्य तेल कुठलं आहे? तर तुम्ही बदामचं तेल वापरू शकताय. त्याचप्रमाणे तुम्ही थंडीमध्ये सरसोचं म्हणजे मोहरीचं तेल सुद्धा तुमच्या केसांना लावू शकतात. आणि लक्षात असू द्या, केसांना तेल लावताना तेल थोडं गरम करून लावावं. थोडं गरम करून तेल केसांच्या मुळांना लावल्यामुळे ते तेल, गरम तेल केसांच्या मुळांपर्यंत जाते आणि तुमच्या केसांची वाढ चांगली होत असते. याचप्रमाणे जर मी तुम्हाला सांगायला गेली तर व्हिटॅमिन ईची कॅप्सूल जर तुम्ही तुमच्या तेलामध्ये एक टाकली तर तुमच्या केसांची वाढ चांगली होत असते. हे झालं तुमच्या तेलाबद्दलची माहिती. आपल्याला हिवाळ्यामध्ये शॅम्पू बदलणं अतिशय जास्त गरजेचं असते, कारण की जर शॅम्पूचा जास्त फेस होत आहे याचा अर्थ काय की ते तुमच्या केसांना आणखीन कोरडं करणार आहे. म्हणून तुम्ही शॅम्पू अगदी लाईटवेट, म्हणजे मी तर म्हणेल की थंडीच्या दिवसांमध्ये मी माझ्या केसांना बेबी शॅम्पूच लावत असते, जेणेकरून त्याच्यामध्ये केमिकल्स कमी आहे आणि ते माझ्या केसांना नरिश करतात, ना की कोरडं करतात. तर तुम्ही सुद्धा केसांना जास्त गळत असतील शॅम्पू केल्यानंतर तर केसांना तुम्ही बेबी शॅम्पू वापरा. नेहमी लक्षात असू द्या, कंडिशनर आणि हेअर मास्क ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे आणि तुम्ही तुमच्या केसांना हेअर मास्क लावावं की कंडिशनर ह्याबद्दलची माहिती नक्की घेऊन घ्या. जर तुमचे केस खूप जास्त कुरळे असणार तर तुम्हाला केसांना कंडिशनर लावायची गरज आहे. पण जर तुमचे केस खूप जास्त गळत आहे तर तुमच्या केसांना गरज आहे ती हेअर मास्कची. म्हणजे तुम्हाला केस सिल्की दिसण्यासाठी, स्ट्रेट दिसण्यासाठी कंडिशनर काम करते. पण जर थंडीमध्ये तुमचे केस कोरडे होत असतील आणि केस जास्त तुटत असतील तर तुम्ही हेअर मास्क लावायचं. आणि हेअर मास्कची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, हेअर मास्क हे केसांच्या मुळांना कधीच लावायचं नसते, हे फक्त केसांना लावायचं असते. तर शॅम्पू झाल्यावर लगेच केस ओले असतानाच तुम्ही केसांना हेअर मास्क लावा आणि 5 ते 8 मिनिटं ते हेअर मास्क तुमच्या केसांना तसंच राहू द्या आणि त्यानंतर तुम्ही हेअर वॉश करा. बघा, तुमचे केस कोरडे पडणार नाही, तुमचे केस अगदी मेंटेन आणि चमकदार दिसतील आणि तुमच्या केसांना थंडीचा जो तुमच्या केसांना दुष्परिणाम होत आहे तो होणार नाही आणि केस मधून तुटणार नाही. नक्की ट्राय करा. मी हेअर मास्कमध्ये तुम्हाला चांगले हेअर मास्क सजेस्ट करायला गेली तर प्लमचं हेअर मास्क हे खूप चांगलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही गोदरेजचं पण हेअर मास्क वापरू शकताय, ते सुद्धा चांगले. जस्ट हर्बचंही प्लम जे हेअर मास्क आहे ते छान आहे. मला स्पेशली प्लमचं हेअर मास्क खूप जास्त आवडते, कारण की ते स्वस्तात मस्त मिळत असते. म्हणून आता आपण पुढच्या विषयावर जाऊया की हेअर पॅक लावावे का. ओके, तर हेअर पॅक म्हणजेच आपण जसा फेस पॅक लावत असतो तसा हेअर पॅक लावायचा का. तर हेअर पॅक, हो, तुम्ही केसांना हेअर पॅक लावायला पाहिजे, पण तो कोणता लावायला पाहिजे. बरेच जण केसांना अंड लावतात, नका लावू. मी जसं पहिलेच सांगितलं तुम्हाला, त्या अंड्याचा कुठला भाग तुमच्या केसांमध्ये राहून गेला तर त्याच्यामुळे तुमच्या केसांमध्ये बुरशी तयार होणार आणि मग तुमच्या केसांमध्ये कोंडा वाढणार. तर हेअर पॅक कुठला असायला हवा. तर कोरफड हा चांगला हेअर पॅक आहे, तुम्ही कोरफड लावू शकताय. त्याचप्रमाणे जवस पाण्यामध्ये उकळायचं, गाळायचं आणि ते पाणी तुमच्या केसांना लावलं, तो पण हेअर मास्क खूप चांगला आहे. हेअर मास्क तुम्ही केसांच्या मुळांना लावायचा असतो, हेअर पॅक ज्याला आपण म्हणतोय. तर हेअर पॅक केसांच्या मुळांना लावण्यासाठी असतो, ज्याने तुमच्या केसांना चांगलं नरिशमेंट मिळते.
आणि तुम्ही हेअर मास्कमध्ये तुम्ही कोरफड घ्या, कोरफडचा चांगलं मिक्सरमध्ये तो गर वाटून घ्या आणि तो तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांना लावा. याने तुमचे केस मजबूत होतील आणि दाट होतील आणि केसांची वाढ चांगली होणार आहे. ओके, हे झालंय तुमच्या केसांना लावण्याच्या गोष्टी. आता आपण जाऊया पुढे ह्या गोष्टीवर की आपण केसांना ट्रीटमेंट कुठल्या करू शकतो. तुम्ही नेहमी बघत असाल की पार्लरमध्ये वेगळ्या वेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत. बऱ्याच महिला हेअर स्ट्रेट करायला घाबरत असतात, बऱ्याच महिला हेअर स्ट्रेटनिंग स्मूथनिंग सारख्या गोष्टी ऐकतात, पण कराव्या की नाही कराव्या आणि याच्यामध्ये फरक काय आहे. तर मी कॅरेटीन ट्रीटमेंटबद्दल सगळ्यांना सांगेल की कॅरेटीन ट्रीटमेंट, कॅरेटीन काय आहे तर कॅरेटीन आपल्या शरीरामधला एक द्रव आहे आणि तो जर आपल्या शरीरामध्ये कमी झाला तर आपल्या केसांची चमक कमी होते, केस ड्राय होतात. म्हणून कॅरेटीन हे कृत्रिमरित्या आपल्या केसांना वरून दिलं जाते आणि त्यांनी आपल्या केसांना चांगली शाईन येते. तर कॅरेटीन ट्रीटमेंट केल्यामुळे केस गळती थांबत असते. स्ट्रेटनिंग केल्यामुळे केस स्ट्रेट होतात पण डॅमेज होण्याची शक्यता ॲक्च्युली आहे आणि आहेच. तर तुम्ही कॅरेटीन करू शकत आहात. जर तुम्हाला हेअर ट्रीटमेंट, जर तुमचे केस काही केल्यास सुधरत नाही आहे आणि केस खूपच जास्त डॅमेज झालेले असतील तर नक्कीच तुम्ही कॅरेटीन ट्रीटमेंट करू शकतात. कॅरेटीन ट्रीटमेंट केल्यामुळे तुमच्या केसांना चांगलं पोषण मिळते आणि कॅरेटीन ट्रीटमेंट केल्यावर 6 ते 8 महिने तुमचे केस गळतच नाही. तर दुसरी गोष्ट आहे हेअर स्पा. बऱ्याच महिला विचारत असतात हेअर स्पा करावा की नाही करावा. ऑफकोर्स हेअर स्पा हा करायलाच पाहिजे, नक्की करायला पाहिजे आणि हेअर स्पा हा पार्लरमध्ये जाऊन करा. आणि जर तुम्हाला घरी हेअर स्पा करायचंच असेल तर जसं मी सांगितलं आहे 2 कप पाणी घ्या, 2 कप पाणी गॅसवर चांगलं गरम करा, त्याच्यामध्ये जवस टाका, 3 ते 4 मिनटं ती जवस त्यामध्ये तशीच राहू द्या आणि ते थोडं चिकट होईल. जसा पाक बनतो तसा एक तारी पाक बनला की तुम्ही ते गाळून घ्या आणि ते तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांना लावा. ते पण एक होममेड स्पा चांगला आहे. पण जर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन स्पा करतच असाल तर 2 महिन्यातून एकदा जर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा केला तर तुमच्या केसांना हानी पोहोचणार नाही आहे. तुमचे केस खूप चांगले राहतील. हो, हेअर स्पाचा खूप चांगला फरक पडतो कारण की त्यांच्याकडे स्टीम देण्याचं चांगलं मशीन असते जे की आपल्याला आपल्या घरामध्ये अवेलेबल नाही करता येत आणि त्याचप्रमाणे एक चांगल्या केसांना शाईन येऊन जाते, केस प्रोटेक्ट होऊन जातात आणि केस तुटत नाही आणि केसांना एक चांगली प्रकारचे लुक येऊन जातो. आणि जसे केस कोरडे पडतात मग त्याच्यानंतर ते केस अतिशय वृक्ष निर्जीव दिसतात, तर हेअर स्पामुळे तो एक प्रॉब्लेम दूर होतो. दुसरी गोष्ट जर मी तुम्हाला सांगायला गेली की आपण आपल्या केसांची म्हणजे निगा राखण्यासाठी आणखीन काय गोष्ट करायची तर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये दही खाणं खूप चांगलं गरजेचं आहे. थंडी पडलेली आहे, तीळ खा, तीळ खाल्ल्याने केसांची वाढ होते आणि केस दाट होतात. तीळ आणि गुळ खा, म्हणूनच या दिवसांमध्ये तिळगुळ खात असतात. तर तीळ गुळाची चिक्की म्हणा किंवा लाडू म्हणा ते खाण्याकडे कल द्या. गुळ शेंगदाणा खा, मोड आलेली कडधान्य म्हणजे मठ, मुगाची उसळ जी असेल ती पण तुम्ही खाण्याकडे जर भर दिली तर बघा तुमची केसांची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ नक्की चांगली होणार आहे. जेव्हा पण आपण केसांना धुणार असाल, तुम्ही हेअर वॉश करणार असाल त्याच्या आदल्या दिवशी तुमच्या केसांना तुम्ही तेल गरम करून चांगल्या प्रकारे मालिश करणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही जर केस धुण्याच्या आदल्या दिवशी केसांना चांगल्या प्रकारे तेल लावलं, मालिश केली आणि दुसऱ्या दिवशी हेअर वॉश केला तर तुमचे केस गळणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट मी इथे सगळ्या महिलांना एक सांगणार आहे ती म्हणजे ही की तुम्हाला हेअर वॉश करताना जो शॅम्पू तुम्ही वापरत आहात तर तो शॅम्पू तुम्ही तुमच्या केसांसाठी योग्य आहे का ते बघा. शॅम्पू कसा निवडायचा ह्याबद्दल मी थोडक्यात जर माहिती द्यायला गेली तर बघा शॅम्पूवर ना काही गोष्टी लिहिलेल्या असतात. जसं बघा हेअर फॉल शॅम्पू, डॅन्ड्रफ शॅम्पू, जसं आता समजा तुम्ही पॅन्टीन शॅम्पू घ्यायला गेला मग पॅन्टीन शॅम्पूवर ना वेगळ्या वेगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. एकसारखे असे फक्त कलर चेंज करायचे म्हणून त्यांनी नाही केलेले. तर त्यांनी काय केलेलं आहे डॅन्ड्रफ कंट्रोल, हेअर फॉल कंट्रोल, त्याचप्रमाणे त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला परत सिल्की हेअर्ससाठी कुठले हे शॅम्पू हवे आहे अशी त्या गोष्टी सांगत असतात. तर त्यातनं तुम्हाला माहिती मिळते की आपल्याला कुठला शॅम्पू घ्यायचा आहे. जो तुमच्या केसांचा प्रॉब्लेम आहे त्यानुसार तुम्ही शॅम्पू निवडायला शिका. शॅम्पू केल्यावर जर तुमचे केस खूप जास्त गळत असतील याचा अर्थ तुमचा शॅम्पू तुम्ही योग्य नाही निवडला आहे. जर तुम्ही शॅम्पू केल्यानंतर तुम्हाला दिसत आहे की तुमचे केस खूप कोरडे होत आहेत आणि केसांमध्ये कोंडा होत आहे तर तुमचा शॅम्पू चुकीचा आहे. मग ह्याच्यावर काय करायचं आहे तर तुम्हाला डायरेक्ट बेबी शॅम्पू वापरा किंवा योग्य शॅम्पू निवडा. जर तुमच्या केसांमध्ये खूपच जास्त कोंडा असेल तर मेडिकलवरून सेल्सन शॅम्पू आणा आणि त्याने तुम्ही हेअर वॉश करा. तुमचा कोंडा खूप लवकर कंट्रोल होईल आणि केस गळती खूप पटकन थांबेल. नक्की ट्राय करा. हा
शॅम्पू लहान मुलांना चालतो आणि आपल्याला सुद्धा चालत असतो. तर तुम्ही नक्की सेल्सन शॅम्पू मेडिकलमधून आणा. जर तुमच्या डोक्यांमध्ये खूप कोंडा असेल, तुमच्या मुलांच्या डोक्यांमध्ये कोंडा असेल, तर हा शॅम्पू तुम्हाला अगदी चांगला आहे. छोटी व्हाईट कलरची बॉटल असते आणि त्याला ग्रीन कलरचं झाकण आहे ज्याच्यावर सेल्सन नाव लिहिलेलं आहे. अशी त्या शॅम्पूची मी तुम्हाला ओळख देईल. हा शॅम्पू तुमच्या हेअर फॉल कंट्रोल करतो, डॅन्ड्रफ कमी करतो आणि तुमच्या केसांना अगदी वृक्ष बनवत नाही. कढीपत्ता सेवन केल्यामुळे तुमचे केस दाट होतात हे सगळ्यांनी प्लीज लक्षात घ्या. पण कढीपत्ता आपण फक्त भाजीच्या फोडणीत टाकत असतो. सकाळी उठल्यावर तुम्ही फक्त 2 ते 3 कढीपत्त्याची पानं चावून कच्ची खा आणि त्याच्यावर पाणी प्या. चांगली चव लागते, वाईट नसते, अतिशय सुंदर वास असतो त्याचा. आणि त्याच्यामुळे बघा तुम्ही 8 दिवसात तुमची केस गळती तर कमी होणारच आहे, पण तुमच्या केसांची लांबी वाढेल आणि तुमच्या केसांची दाटीसुद्धा वाढणार आहे. छोट्या छोट्या टिप्स आहेत पण ह्या खूप महत्त्वपूर्ण टिप्स आहे. रोज दुपारी मी सेशन घेते. जसे हे सेशन्स असतात, तुम्ही केस गळतीवर काय करायला हवं, चेहऱ्याला काय लावायला हवं. उद्या मी तुमच्यासाठी सेशन घेऊन येत आहे की तुम्हाला सुद्धा तुमचा थंडीत लठ्ठपणा येत असेल तर ते कमी करण्यासाठी घरगुती उपाय कुठले आहे यावर मी तुम्हाला उद्या ह्याच पेजवर सेशन घेऊन येणार आहे. सेशन अटेंड करण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा. आणि हो, मदर इंग्लिश स्पीकिंग आणि प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंगचे ॲडमिशन्स चालू आहेत. मदर इंग्लिश स्पीकिंग ज्या महिलांना आपल्या मुलांच्या शाळेतील नुसत्या नोटीसही वाचता येत नाही, अजिबात इंग्लिश येत नाही, ज्यांना आपल्या मुलांना इंग्लिश शिकवता येत नाही, मुलांचे नर्सरीचे सुद्धा बुक्स वाचता येत नाही, त्यांच्यासाठी मदर इंग्लिश स्पीकिंग आहे. ज्यांना इंग्लिश वाचता येतं, समोरचा व्यक्ती बोलतोय तेही कळते, त्यांच्यासाठी आहे प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग. आणि दुपारच्या बॅच अवेलेबल आहे. ज्यांना पण ॲडमिशन घ्यायचे आहे त्यांनी मला 7755955370 या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. शेअर मार्केटच्या सुद्धा बॅचेस अवेलेबल आहे. ज्यांनाही ॲडमिशन घ्यायचे असेल त्यांनी मला कॉल करा किंवा मेसेज करा. आणि थँक्यू सो मच, तुम्ही शेअर मार्केटला आणि मदर इंग्लिश स्पीकिंगला एक चांगला रिस्पॉन्स दिला आहे, ज्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणखीन कोणाला ॲडमिशन्स हवे असतील तर मला कॉल करा किंवा मेसेज करा. आणि उद्या तुमच्यासाठी मी लठ्ठपणावर घरगुती उपाय काय आहे आणि तुम्ही कशा प्रकारे जिमला न जाता किंवा फिरायला न जाता आणि डाएट न करता सुद्धा आपलं वजन सोप्या पद्धतीने कमी कसं करू शकतात यावर मी उद्या दुपारी सेशन घेणार आहे ह्याच पेजवर. तर आमच्या पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.